शालिनी एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी होती. तिचा स्वभाव सरळ साधा होता. ती दिसायलाही सुंदर होती. सर्वांना आपलंसं करून घ्यायला तिला सहज जमायचं. सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने राहायची. तिचा स्वभाव असा होता की आपण चांगलं राहिलं की समोरचा देखील चांगलाच राहतो. तिच्या चांगुलपणावर खूप जास्त विश्वास होता. तिचे मन निर्मळ होते. ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका चांगल्या ठिकाणी कामाला लागली. पुढे काही वर्षांनी तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी एक स्थळ पाहिलं. पाहण्याचा कार्यक्रम झाला. दोघांच्या पसंतीने लग्नगाठ बांधली गेली. सार्थक आणि शालिनीचे थाटामाटात लग्न झाले. शालिनी लग्न करून सार्थकच्या घरी त्याची पत्नी म्हणून आली. सार्थक देखील एकत्र कुटुंबात वाढलेला होता. त्यामुळे तो देखील शालिनीसारखाच होता, माणसात मिसळणारा व सर्वांशी प्रेमाने वागणारा. सार्थकच्या घरचे खूप चांगले होते. त्यांनी शालिनीला मुलगी मानलं होतं व शालिनीसुद्धा सर्वांना आपलंसं केलं होतं. मुळातच तिचा स्वभाव खूप गोड होता. त्यामुळे सासरी जुळवून घेण्यासाठी तिला फार काही वेळ लागला नाही. शिवाय एकत्र कुटुंबाची सवय माहेरमध्ये पण होती. त्यामुळे तेथे तिला आपल्याच घरात राहिल्यासारखं वाटायचं. सासू-सुनेमध्ये कधी वाद नाही किंवा घरातील इतर कोणाशी रुसवे-फुगवे नाहीत. नंदेला तर तिने बहीणच समजत होती. लग्नानंतरचे 7-8 महिने सर्व काही छान चालू होतं. शालिनी व सार्थक यांच्या संसारात कुटुंबासोबत सुखी होते. पण एक दिवस सार्थकला समजलं की त्याची बदली दुसऱ्या शहरात झाली आहे. ती बातमी ऐकून तो व घरातील सर्वजण नाराज झाले. कारण आता सार्थक व शालिनी तिकडे शिफ्ट व्हायला लागणार होतं. सुरुवातीला सर्वजण शालिनी इथेच सासरी राहू दे व सार्थक एकटाच तिकडे जाईल असं बोलत होते. पण तिकडे गेल्यानंतर सार्थकच्या जेवणाचे हाल होतील. त्याला वेळेवर जेवण चांगलं मिळणार नाही. म्हणून नंतर घरातील सर्वांनी सार्थकसोबत शालिनीला देखील जाण्यास सांगितलं. तेव्हा तिनेही त्यांच्यासोबत जायची तयारी दाखवली. दोघांचा पाय निघता निघत नव्हता. पण मजबुरी होती, नोकरी होती, त्यामुळे जावं लागलं. तेथे नवीन शहरात गेल्यावर सार्थकने भाड्याने रूम घेतली व ते तेथे राहू लागले. सार्थक ऑफिसला गेल्यानंतर शालिनी घरात एकटीच असायची. तेव्हा तिला खूप कंटाळा यायचा. त्यासाठी ती वेगवेगळ्या गोष्टी करायची. तिने खूप छान घर सजवलं होतं. नवीन शहरात सार्थकचे रुटीन बसले कारण तो ऑफिसला जायचा. त्याचा वेळ जायचा. पण शालिनी मात्र दिवसभर कंटाळ असायची. कारण नेहमी एकत्र कुटुंबात आपल्या माणसात राहिलेली होती. माणसांची तिला सवय होती. त्यामुळेच तेथे तिला एकटेपणा खायला उठायचा. रोज संध्याकाळी ती बाहेर जवळच असलेले गार्डनमध्ये जाऊ लागली होती. लहान मुलांना पाहिलं की तिला खूप बरं वाटत असे. पुढच्या काही महिन्यातच तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आता तिचाही वेळ व्यस्त जायचा. बोलक्या स्वभावाने शालिनीने ऑफिसमधील सर्वांशी तिचे चांगले नातेसंबंध तयार केले होते. तेथेच काम करणाऱ्या मालतीसोबत तिची जास्त जवळीक झाली. दोघींमध्ये छान मैत्री झाली. असेच काही महिने निघून गेले. ते दोघेही आपल्या सुखी संसाराचा आनंदात होते. आणि अजून एक आनंदाची बातमी त्यांच्या जीवनात आली. काही महिन्यांनी शालिनीला आई होण्याची चाहूल लागली. सगळेच खुश होते. शालिनी आई होणार होती. दगदग नको म्हणून तिने कामातून ब्रेक घेतला. कारण पहिल्याच बाळंतपणात तिला काही रिस्क घ्यायची नव्हती. तिने स्वतःची जमेल तर इतकी काळजी घ्यायची ठरवलं. तिने ऑफिसमध्ये तसं कळवलं. तेथे तिच्यासोबत काम करणाऱ्या मालतीचा एके दिवशी फोन आला की ती घरी येत आहे. कारण बरेच दिवसात त्यांची भेट झालेलीच नव्हती. मालती घरी आली तेव्हा छान पदार्थ करून खाऊ घातला. छान गप्पा गोष्टी झाल्या. मालती तर शालिनीचे घर बघतच राहिली. कारण प्रत्येक वस्तू छान छान होती, महागडी होती, शोपीस होते. घर खूप छान सजवलेलं होतं. तेव्हा मालतीने तिचे कौतुक देखील केले. घर फार छान ठेवलं आहेस असं म्हणाली. शालिनीला आपले कौतुक ऐकून बरं वाटलं. काही वेळाने ती निघून गेली. शालिनीने नोकरी सोडून 2 महिने झाले होते. मालती शालिनीला रोज फोन करायची, तब्येतीची विचारपूस करायची, गप्पा करायची. तेवढंच शालिनीला सुद्धा बरं वाटायचं. तिचाही छान वेळ जायचा. पण गेल्या काही 4-5 दिवसापासून मालतीचा फोन आला नव्हता की ती भेटायला देखील आलेली नव्हती. म्हणून शालिनीला काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी शालिनीने तिला फोन केला तेव्हाही तिचा आवाज काही बरा वाटत नव्हता. मालतीच्या बोलण्यावरून शालिनीला हे जाणवलं की तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे शालिनीने एके दिवशी तिला घरी भेटायला बोलवलं आणि तिची चौकशी केली. तेव्हा ती म्हणाली, शालिनी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठे सुख असतं, काही ना काही समस्या, त्रास असतोच. मालती, काय झालं आहे? का उदास आहेस? काही अडचणी असेल तर तू मला सांगू शकतेस.
तेवढंच तुला बरं वाटेल. ते ऐकून मालती रडू लागली. तिची अवस्था शालिनीला बघवेना. प्लीज मला जे काही असेल ते सांग. तू मला सांग, मी तुला मदत करते. शालिनी असू दे गं. मला नाही आवडत माझं रडगाणं दुसऱ्यांना सांगायला. शेवटी ते मलाच सहन करावं लागणार आहे, असं मालती डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली. अगं पण मालती, तू काहीही निःसंकोचपणे सांगू शकतेस आणि तू अशी भाषा का करत आहेस? तू सांग मला. शालिनी तिचा हात घट्ट पकडत म्हणाली. तेव्हा मालती बोलली, अगं माझ्या सासूचे डोळ्याचे ऑपरेशन करायचं आहे, पण माझी परिस्थिती अशी नाही की मी इतके पैसे खर्च करू शकेन. आता त्यांना अंगावर दुखणं काढण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या माणसाचं दुःख काय असतं याची जाणीव तिला होती. त्यामुळे ती बोलते, असं का बोलत आहेस? मी आहे ना, मी पैसे देते. नको नको, मी बघेन काय करायचं, मालती चेहरा पाडत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी तिला जाणवत होती. त्या क्षणी शालिनीला तिच्याविषयी फार वाईट वाटत होतं. म्हणून ती म्हणते, मालती, आत्ता मी तुला पैसे देते आणि भविष्यात जेव्हा कधी तुझ्याकडे पैसे आले की मग मला ते पैसे परत दे. हे ऐकून शालिनीला तिने मिठी मारली आणि म्हणाली, माझी काही पुण्याई असेल की मला तुझ्यासारखी मैत्रीण भेटली. खरंच तू खूप चांगली आहेस. तुझं सर्व चांगलंच होईल. खरंच मी तुझी मदत कधीच विसरणार नाही. काही वेळाने मालती तिच्या घरी निघून गेली. संध्याकाळी सार्थक ऑफिसमधून घरी आल्यावर शालिनीने सर्व काही मालतीविषयी सांगितलं. पण सार्थकला काहीही पटलं नाही. कारण सार्थक डोळे झाकून विश्वास ठेवणारा मधला नव्हता. तो म्हणाला, मालती जे बोलत आहे ते कशावरून खरं आहे? शालिनी, मला त्यांचे बोलणे पटतच नाही. पण शालिनीचा मालतीवर पूर्ण विश्वास होता. ती सार्थकला बोलते, मला नाही वाटत की ती खोटं बोलत असेल. आणि ती का खोटं बोलेल? ती तर माझी चांगली मैत्रीण आहे. तिने मला सर्व सांगितलं आहे. तेव्हा सार्थक म्हणाला, ठीक आहे, करूया मदत, पण सर्व शहानिशा केल्याशिवाय नाही. तू मला तिची सर्व माहिती दे, मी पाहतो काय करायचं. आणि जर सर्व हे खरं असेल तर आपल्या ओळखीमधले एक डोळ्यांचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आपण ट्रीटमेंट करूयात. शालिनीने लगेच मालतीची व तिच्या कुटुंबाची माहिती सार्थकला पाठवली. सार्थकने आपल्या मित्राच्या मदतीने मालतीच्या कुटुंबाविषयीची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्यानंतर जे सत्य समजलं त्यामुळे त्यांची शंका आणखीनच खरी ठरली. त्याला आधीच संशय आला होता, पण मित्राने जेव्हा सर्व काही सांगितलं व प्रत्यक्षात सार्थकने पाहिलं तेव्हा सार्थकची खात्री पटली. त्याने त्याच दिवशी शालिनीला सर्व काही सांगितलं, पण अजूनही शालिनीचा यावर विश्वास बसत नव्हता. तिने पटकन मालतीला फोन लावला. तिच्या सासूविषयी विचारलं. डोळ्यांचे ऑपरेशन कधी करायचं आहे, कुठे करायचं आहे? तेव्हा मालती उडवाउडवीची उत्तरं देत होती. सासूबद्दलसुद्धा काहीच स्पष्ट सांगत नव्हती. तेव्हा शालिनीने मालतीचा खेळ ओळखला. म्हणून ती स्पष्टपणे बोलली की, मालती, मी तुला माझी चांगली मैत्रीण समजले, तुला आपलं मानलं आणि तुला त्याच नात्याने मदत देखील करायला तयार झाले होते. पण तू माझ्याशी खोटं बोलून मला फसवत होतीस. खरं तर तुझी सासू जिवंतच नाही. तू त्यांचे नाव पुढे करून माझ्याकडून पैसे काढणार होतीस. पण सार्थकने सर्व माहिती काढली आहे. हे ऐकताच मालतीने फोन कट केला आणि मग नंतर तिचा नंबर देखील ब्लॉक केला. तेव्हा शालिनीला कळून चुकलं होतं की तिची फसवणूक होत होती. तिला मालतीचा खूप राग आला. आपलेपणा दाखवून तिने विश्वासघात केला होता. आता तिला कळलं होतं की सारं काही पैशांसाठी ती करत होती. मैत्रीचं नातं तिच्या मनात कधीच नव्हतं. सत्य जाणून घेतल्यानंतर शालिनीला धक्काच बसला. आपण काय करून बसलो? तिला स्वतःची चीड येऊ लागली. असा कसा आंधळा विश्वास ठेवू शकतो? असा अनुभव पहिल्यांदाच तिला आला होता. तेव्हा सार्थकने तिला समजावलं, माणसं ओळखणं कला आहे. जग जसं दिसतं तसं नसतं, हेच खरं आहे. शालिनी म्हणाली, यापुढे मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. सार्थक बोलतो, अगं तसं काही नाही. मालती तशी निघाली याचा अर्थ सगळेच तसे नसतात. फक्त या घटनेतून इतकंच आपण शिकायचं की आंधळेपणाने कोणावर विश्वास ठेवू नये आणि कोणतंही नातं जोडताना डोळसपणा हा हवाच. म्हणजे पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येत नाही. शालिनीला सार्थकचे बोलणे पटले होते आणि ही घटना तिला कायम लक्षात राहिली. एक शिकवण जी तिला पुढे माणसे जोडताना कायमी आली. यापुढे तिने सावधपणे व डोळसपणे पाहण्याचा निर्णय घेतला. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.